नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एका आईचा संघर्ष आपल्या मुलाबाळांसाठी आणि एका मुलीचा संघर्ष आपल्या शिक्षणासाठी. म्हणूनच आज आपण चाललो आहोत पुणे जिल्ह्यातील वीर जवळील बनकरवाडी या छोट्याशा वस्तीवर. जेमतेम 15 ते 20 घरांची ही वस्ती. याच ठिकाणी राहते शिष्यवृत्ती प्राप्त हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी कुमारी सायली जगन्नाथ बनकर. नमस्कार, मी सायली जगन्नाथ बनकर. मी आता 3rd इयरला आहे कम्प्युटर डिप्लोमाला आणि मी आता 9 सह्याद्रीला शिक्षण घेत आहे. मी 5वी ते 10वी हे शिक्षण हरणी इथे केलं. ते एक साधारणपणे 1.5 किलोमीटर असेल. तिथे पायी जाऊन मी माझं 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि 10वीला मला 90.40% पर्सेंटेज मिळाले. त्यानंतर माझी अजून इच्छा होती की मी पुढे शिकावं. त्यासाठी मी 11वीला सायन्सने ॲडमिशन घेतलं परिंचे येथे. जवळपास 7 किलोमीटर मी रोज पायी जाऊन 11वी ते 12वी शिक्षण कंप्लीट केलं. इंजिनिअरिंग म्हटलं की त्याचा प्रवास जरा खडतरच असतो. आर्थिक अडचणी माझ्या बरोबरच माझ्याशी झुंजतच होत्या आर्थिक अडचणी पण अचानक मला ना सोशल 100 फाउंडेशनचं एक पॅम्पलेट्स भेटलं. त्यानुसार मी ते फॉर्म फिल केला आणि अप्लाय केलं. त्यानंतर लगेच माझं ते सिलेक्शन सुद्धा झालं आणि त्यामुळे मला सोशल 100 फाउंडेशनने मदत केली, हातभार लावला माझ्या शिक्षणासाठी. त्यामुळे मी पुढचं शिक्षण कंटिन्यू करत आहे. त्यामुळे मी सोशल 100 फाउंडेशनची खूप ऋणी आहे. मी त्यांचा आभार व्यक्त करते. 2010 साली वडिलांचे छत्र हरपले आणि या 14 वर्षांच्या काळात आईने जिद्दीने आणि चिकाटीने परिस्थितीशी झुंज दिली. नक्कीच सायली बाळा, याची तुला जाणीव आहे. हे आईला प्रत्येक कामात करत असलेल्या मदतीवरून आणि अभ्यासावरून स्पष्ट दिसते. माझं नाव अलका जगन्नाथ बनकर. माझे मिस्टर 2010 मध्ये वारले. त्यांचे निधन झाले. माझ्या जबाबदारीवर सासू सासरे, 2 मुली आणि 1 मुलगा होता. मला कसं जगायचं हे शक्य नव्हतं, कळत नव्हतं. मी विचार करत बसली होती. तेवढ्यात माझ्या आई वडील भाऊ यांनी मला मदतीचा हात दिला आणि मला खर्च कसा करावा हे कळत नव्हते. त्यामुळे मग त्या आई वडील भावांनी माझी 2 मुले तिकडे नेले आणि छोटी मुलीला माझ्यापाशी ठेवले. त्यामुळे मग कसंही करायचं मी आपली कसं बस करत होते. त्यात 2012 मध्ये माझ्या सासऱ्यांचं निधन झालं. मग सासूबाईंचं ह्यांचं लय जास्त गंभीर परिस्थिती आली. काय करायचं हे करत करत मला मुलांना तर शिकवायची इच्छा होती. आई, तुमचा हा खडतर प्रवास नक्कीच त्या रायगडाचा कडा उतरणाऱ्या हिरकणीप्रमाणेच आहे. शेतात मोलमजुरी करून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी स्वतःचं आयुष्य त्यागणाऱ्या आईला सोशल 100 फाउंडेशनचा सलाम. तुमचे हे कष्ट सायली नक्कीच सार्थकी लावेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सोशल 100 फाउंडेशन सायली बाळा तुझ्यापर्यंत पोहोचले याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे.